त्यांच्या चरित्रातील ही एक प्रसिद्ध कथा आहे. एका वाघिणीची कथा. ही घटना स्वामी समर्थांच्या अक्कलकोटमधील वास्तव्याची आहे. स्वामी महाराज एकदा घनदाट जंगलात एका ठिकाणी ध्यानस्थ बसले होते. त्याच वेळी एक म्हातारी वाघीण आपल्या उपाशी पिलांसोबत तिथे आली. ती खूप भुकेलेली होती आणि शिकार करण्याची शक्ती तिच्यात उरली नव्हती. गावकऱ्यांनी वाघिणीला पाहिले आणि ते खूप घाबरले. त्यांना वाटले की ती स्वामींवर हल्ला करेल, परंतु वाघिणीने स्वामींवर हल्ला न करता त्यांच्यासमोर शांतपणे बसून मान झुकवली. तिने स्वामींकडे मदतीची याचना केली, जणू ती स्वामींना आपल्या मुलांच्या भुकेबद्दल सांगत होती. स्वामींनी आपल्या दिव्य दृष्टीने तिची व्यथा ओळखली. त्यांनी एका शिष्याला आज्ञा दिली की जवळपास मेलेली एक गाय असेल, ती वाघिणीला घेऊन जाण्यास सांगा. वाघिणीने स्वामींच्या आज्ञेचे पालन केले. ती शांतपणे मेलेली गाय घेऊन गेली आणि तिने आपल्या मुलांची भूक भागवली. या कथेतून स्वामी समर्थांची अगाध कृपा, त्यांचे सर्व प्राणीमात्रांवर असलेले प्रेम आणि त्यांचे निसर्गावर असलेले नियंत्रण दिसून येते. केवळ माणसेच नव्हे तर हिंस्त्र प्राणीही त्यांच्या अलौकिक शक्तीसमोर नतमस्तक होत होते. ही कथा स्वामींच्या दयाळूपणाचे आणि त्यांच्या सर्वव्यापी अस्तित्वाचे एक उत्तम उदाहरण आहे.